25 मिनिटाचा अवधी असेल, त्याच्यामध्ये 5 षटकंही पूर्ण करायचे आहेत, याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे मी विनंती करतो की दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आपलं मनोगत आपण थोडक्यात व्यक्त करायचं आहे. कुरुळकरांच्या आवडती कुरुळ प्रीमियर लीग प्रतिवर्षाप्रमाणे आज देखील या ठिकाणी संपन्न होते. आज मंचावर उपस्थित दोन्ही प्रवीणजी, दादा, अवधूत, बाकी सगळेच मान्यवर. खरं तर मगाशी सूत्रसंचालन करताना सांगितलं की इथे एका स्टेजची गरज आहे किंवा गॅलरीची गरज आहे. खरं तर ग्राउंड वाचलं पाहिजे भूमिका सगळ्यांनी भूषणपासून सगळ्यांनी मायडा आणली. कारण या जागेवरती फॉरेस्ट आपलं लागलं आहे आणि आमदार म्हणून माझी जबाबदारी निश्चित आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हा फॉरेस्टचा शिक्का काढून हे तुम्हा ग्रामस्थांना कायमस्वरूपी क्रीडांगण म्हणून घोषित करण्यासाठी शासनाच्या वतीने नक्की प्रयत्न करून ते पूर्ण करणार. ग्राउंड वाचला तरच क्रिकेट वाचेल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि एवढं सुंदर ग्राउंड मला असं वाटत नाही की अलिबागमध्ये कुठे असेल. निसर्ग निर्मित ग्राउंड आहे, मी नेहमीच सांगतो. आणि कुरुल म्हटलं की क्रिकेट वेळा गाव निश्चित आहे, कारण मी प्रीमियर लीगला म्हटलं किती वर्ष माहीत नाही, 8वं वर्ष आहे. मग सुरुवात आपल्याकडनंच असावी असं मला वाटतं. आणि सुंदर या ठिकाणी क्रिकेट खेळला जातो. अनेक स्पर्धा या ठिकाणी होतात, आम्ही यूट्यूब लाईव्हवर की असं बघतो. मी मध्यंतरी मला वाटतं माळी समाजाच्या टुर्नामेंटसाठी आलो तेव्हा सांगितलं की पुढल्या वर्षी मी बाईक देईन. ज्या वेळेला इथे सामने होते नक्की मी बाईक देणार, याची आठवण देखील मी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे माझी देखील क्रिकेटची 3री लीग म्हणजे क्रिकेट मॅचेस होणार आहेत. आपलं सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. हा नक्की नक्की, कारण पुढल्या वर्षी माझ्या तिथे ग्राउंडच नसेल, हेच ग्राउंड वाचलं पाहिजे. आणि मी बोलल्याप्रमाणे 2 4 व्हीलरच्या गाड्या त्यामध्ये आपण बक्षीस ठेवले, एक ओनरसाठी आणि एक टीमसाठी. एक थार आहे आणि एक जिमी आहे. इतर काही मोटरसायकल बाईक असेल त्याच्यामध्ये मला माहीत नाही, कारण आमचे नियोजन सगळे हे आहेत. पण एक चांगली क्रिकेट लीग म्हणजे रतनबुवा जी जशी क्रिकेटची टुर्नामेंट घेतली जाते त्यालाच पॅरल अशी आपण ती लीग घेतो, की जेणेकरून आपलं अलिबागचं नाव महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे. आणि विशेषतः क्रिकेट प्रेमींना त्याच्यामध्ये एक चांगला खेळ करायची संधी मिळेल. स्थानिक खेळाडू खेळले जातील, कारण त्याच्यामध्ये अलिबाग, मुरुड आणि रोहा इथलेच खेळाडू खेळतील. कुठला आयकॉन बाहेरचे असं नसणार, कारण आपल्याच खेळाडूंना ते पारितोषिक गेलं पाहिजे. पण नेहमी कुरुडच्या या मंचावर आमचा सन्मान केला जातो. आज अवधूतनी रोलर या ठिकाणी भेट दिला आहे, खरं चांगलं आहे. आणि विशेषतः या ग्राउंडसाठी माझ्याकडनं अपेक्षा केली आहे की सुंदर गॅलरी असली पाहिजे. आणि मग सांगितलं की ग्राउंडचा 7-12 आपल्या कुरुड ग्रामस्थांच्या नावाने करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि ते केला तरच पुढच्या दृष्टिकोनातनं क्रिकेट टिकेल, भरेल आणि खरं अनेक या ठिकाणी कार्यक्रम होतील. आपल्या अनेक मनातल्या ज्या अपेक्षा असतील त्या आमदार नात्याने माझ्याकडनं पूर्ण करणं, कारण कुरुडच्या जनतेने माझ्यावरती खूप प्रेम केलं आहे आणि त्याची आठवण शेवटच्या श्वासापर नक्की राहील. पुन्हा एकदा आमच्या जनार्दनचं स्मरण करतो आणि सगळ्यांनाच मंचावरील मान्यवर आणि सर्व क्रीडाप्रेमिकांना यांनी ज्यांच्यात भाग घेतला आहे त्या सगळ्या खेळाडूंना, ओनरना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ, अतिशय चांगलं असं मनोगत नक्कीच व्यक्त केलंय. वळूया आपण मैदानाकडे, जिथे अंतिम सामना चालू आहे. अंतिम फेरीचा सामना जिथे रुपेश म्हात्रे गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंड वरती मयूर जाधव. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय, मैदानावरती जरूर पाहायला मिळते. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिला चालू असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थातच 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मयूर जाधव आणि निलेश कार्लेकर ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती जरूर पाहायला मिळते. परंतु अंतिम सामना आहे, अर्थात 5 षटकांचा सामना, त्यामुळे या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील कार्लेकर कुरुड रायडर्स या संघाला. यावेळी मात्र मयूरच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 5 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा इथे खेळ संपन्न झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, परंतु हे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पॉवर प्लेचं षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्की जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील.
चांगला चेंडू आपण पाहतो, या चेंडूवरती एक धाव जरूर येते. एका धावीच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती मात्र 6 धावा लागतायत. शुभम पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर यष्टीचित केलं फलंदाजाला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्या अर्थात लतेश घरत यांच्या माध्यमातून असणार आहे पारितोषिक. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु तिथे दुर्वेश पाटील तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय आणि येथे 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यात यश लाभतंय या दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात, त्या अर्थात 8 धावा. सुंदर क्रिकेट आपण पाहतो या मैदानावरती पाहायला मिळतंय. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कुरुलकरांची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. कुरुल प्रीमियर लीग पर्व 8व सांगतकडे वाटचाल करते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज मयूर जाधव बॅक टू दी पविलियन. पहिला धक्का लागेल तो अर्थात कार्लेकर कुरुल रायडर्स या संघाला. आझाद मैदान कुरुल कुरुलकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणल. कुरुल गाव नाव गाजल. क्रिकेटचा हा महासंग्राम. कुरुलकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. धन्यवाद डीजे. बोलतोय मैदानाकडे आपण पाहतोय, ज्याच्या एका बाजूला जर आपण पाहिलं तर कार्लेकर कुरुल रायडर्स, तर एका बाजूला आपण पाहिलं तर साईश वॉरियर्स या 2 संघाच्या दरम्यान ही फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 1 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा धावफलकाबाद लागल्यात. चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. फायनलचा सामना आहे मित्रांनो कुरुल प्रीमियर लीग अर्थात आपण पाहतोय तर कुरुलकरांच्या अभिमानाची आणि एकजुटीची स्पर्धा अर्थात कुरुल प्रीमियर लीग आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय दिवेश कलबटियाचा. स्ट्राईक एंड वरती जर आपण पाहिले तर निलेश कार्लेकर सज्ज होतोय. नक्कीच आपण पाहतो हाय व्होल्टेज सामना आपल्याला जरूर पाहायला मिळते. फायनलचा सामना आहे. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. साईश वॉरियर्स लढतीला तयार. कार्लेकर कुरुल रायडर्स संघ एक एक्स्ट्रा फलंदाज मैदानामध्ये पाठवा. नक्कीच आपण पाहतोय निलेश कार्लेकर याने खऱ्या अर्थानं मैदानात आगोटले. मोठ्या फटक्यांच्या आतिषबाजी आता मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर हल्ला बॉल चढवलाय निलेश कार्लेकर याने. नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा दिवेश कलबटेला पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. तितकाच सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढलाय. 1च धाव या चेंडूवर मिळते. चांगली सुरुवात आता आपण पाहतोय. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. जर आपण दिवेशसाठी एक सुवर्ण संधी आपण पाहतो. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर लतेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. चांगला चेंडू आपण पाहतोय. तितकाच सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढलाय. 15 धावा धावफलकावर लागल्या. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आपण पाहतोय अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. एक चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. एक संयमी खेळ आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि चेंडूचा मात्र इतका संपर्क होत नाही. खरा फिल्डिंग आपण पाहतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. सुपर किंग्स शॉट्स झळकले. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय नक्कीच या 4 धाब्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 19 धावा धावफलकावर लागल्यात. एक चांगला खेळ आपण पाहतोय या झात मैदानावर, जो की आपण पाहतोय कुरुल प्रीमियर लीग पर्व 8वे. आपण पाहतोय फायनलचा सामना. चांगला चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या खेळून काढलाय. नक्कीच आपण पाहतोय चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार.
प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान धन्यवाद डीजे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रसाद म्हात्रे याने सुरुवात केली. मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. अभिमान जय हो कुरुळ जय हो खेळाचा नक्कीच आपण पाहतोय चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. कौतुक करावे लागेल फलंदाज प्रसाद म्हात्रे याचं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं दिवेश कलपटे हा पूर्णपणे महागडा साबित ठरलाय. कारण आपण पाहिलं तर प्रसाद म्हात्रे याने या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 2 षटकार आणि 2 चौकार अशी खेळी साकारले. खऱ्या अर्थानं कौतुक करावे लागेल प्रसाद म्हात्रे याचं. फलंदाजी असो गोलंदाजी असो या दोन्ही बाजूने तो वर्चस्व जरूर त्याचं दाखवतो. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर घेऊन आलाय गोलंदाज शुभम पाटील. स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती जर आपण पाहतोय निलेश कार्लेकर याला. अकूट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज निलेश कार्लेकरची खेळी संपुष्टात. लीग आझाद मैदान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ प्रीमियर धन्यवाद डीजे. आपण पाहतोय ओमकार पाटील यांच्याकडून या विकेटसाठी शुभम पाटील याला 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. बक्षिसांची खैरात आपण पाहतो. हीच कुरुळ प्रीमियर लीगची खासियत आहे मित्रांनो. चांगला चेंडू खोलवर प्रकार पद्धतीचा चेंडू. चेंडूला हलकी हाताने जरूर खेळून काढलाय सुयोग पाटील याने. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा जर आपण पाहिले तर सहजरित्या पूर्ण केले. साठी आपण पाहतो शुभम पाटीलला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार लतेश घरोत यांच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावर लागल्या. नक्कीच आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. जास्त उसळी प्राप्त झाले चेंडूला परंतु पंचांनी इशारा दिलाय का हा चेंडू वाईट बॉल आहे. 2 चेंडू आणि 31 धावा 32 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावर. चांगला फटका आपण पाहतो. यावेळी सुयोगच्या बॅट मधून येतोय. जयेश पाटील तैनात आहे. तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. बघा एक अनोखं पारितोषिक आहे. दोन्ही भाऊ आहेत अपोजिटला खेळतायत. शुभम पाटील एकीकडे पाहतोय दुसऱ्या बाजूला सुयोग पाटील आपण पाहतोय. तर दोघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. एकमेकांसाठी विरोधात खेळत असताना जर शुभमने विकेट काढली सुयोगची तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार पाटील कडून. आणि जर षटकार ठोकला सुयोगने शुभम पाटील वरती तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू अभिजित. सुरेख चेंडू परंतु आपण पाहतोय चांगल्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षण मात्र कोणताही तैनात नाहीये. बघता बघता चेंडू जातोय सरळ सीमारेषा ओलांडतोय. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. आझाद मैदान कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान आझाद शुभमने जर विकेट काढली पिंप्या याची तर योगेश पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू आपण पाहतोय खोल प्रकार पद्धतीचा चेंडू परंतु तितकाच सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक जरूर देणार आहे. 1च धाव या चेंडूवरती मिळते. आपण पाहतोय चांगला आता मात्र पूर्णपणे कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाले. चांगला खेळ आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. परंतु आपण पाहतोय शेवटचा चेंडू शुभम याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेख झेल. कौतुकास पात्र. नक्कीच कौतुक करावं लागेल. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान प्राणवी चॅलेंजर्स मैदान. थँक्यू डीजे.
मी विनंती करतो की ओमकार पाटील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षय घाडगे याचा इथे यथोचित सन्मान करायचा या स्पर्धेच्या वतीने. ओमकार पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अक्षय घाडगे आपल्याला विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पॅन्डलपाशी यायचं आहे. बोलतोय मैदानाकडे तिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 घेऊन आलाय अर्थात रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू आपण पाहतोय सन्मानपूर्वक चेंडूला जरूर खेळून काढलाय तिथे एक धाव तर जरूर सहजरित्या पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा जर आपण पाहिले तर सहजरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते मैदानामध्ये. 2 धावा धाव फलकावर लागल्यात. आपण पाहिलं तर या 2 धाव्यांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगला स्कोर आपण पाहतोय 40 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चेंडूचा खेळ संपन्न झाला. एक चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे. या ओव्हर मध्ये आपल्याला 10 धावा करायच्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर आहे मित्रांनो. मी विनंती करतो की ओमकार पाटील आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट मनोज वाळ यांचा इथे यथोचित सन्मान करायचा या स्पर्धेच्या वतीने. चांगला फटका आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. कुरुळकरांचा अभिमान आझाद मैदान दणाणल. कुरुळ गाव नाव गाजल. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. थँक्यू डीजे. त्यानंतर मी विनंती करतो की यश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अवधूत पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. अवधूत पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत करोळ ज्याने नक्कीच वारंवार आपल्याला एक मोलाचा हातभार लावलाय. विकेटसाठी असू दे मंडपसाठी असू द्या एक प्रत्येक वेळोवेळी ते आपले मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर मी विनंती करतो की ओमकार पाटील आपल्या शुभ हस्ते प्रवीण पाथरे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे मित्रांनो. एक धाव अजूनही हवी आहे. 47 धावा धाव फलकावर लागल्यात. त्यानंतर विनंती करतो की यश पाटील आपल्या शुभ हस्ते विकास पाटील उर्फ भाई यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतो की अवधूत पाटील आपल्या शुभ हस्ते सुधाकर पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. वॉरियर्स लढतीला तयार. थँक्यू डीजे. त्यानंतर मी विनंती करतो की अवधूत पाटील आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पंचावन्न धावा धाव फलकावर लागल्यात. 55. त्यानंतर मी विनंती करतो की सुजय पाटील आपल्या शुभ हस्ते गणेश कार्लेकर यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. थँक्यू डीजे. गजानन कार्लेकर यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो सुजय पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी विनंती करतो की सुजय पाटील अक्षय घाडगे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. अक्षय घाडगे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा या स्पर्धेच्या वतीने. कोळू प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये नक्कीच ज्यांनी मोलाचं योगदान दिले त्याचा आपण नक्कीच इथे सन्मान करत असतो कारण का ही स्पर्धा आपल्यामुळे संपन्न होते.
त्यानंतर मी विनंती करतो की तर नक्कीच या सर्व मान्यवरांचा आपण या कुरु प्रीमियर लीग मध्ये आभार मानूया. वेळात वेळ काढून नक्कीच आपल्याला इथे उपस्थिती लाभली आणि नक्कीच एक चांगलं योगदान आपण पाहतोय. नक्कीच दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी नक्कीच वेळ काढून आपल्याला इथे उपस्थिती लावली, त्याच्याबद्दल देखील आपला आभार मानूया आणि सर्व मान्यवरांचा देखील इथे आभार मानतोय. साई अंश सुपर डीजे मी विनंती करतो की सुजय पाटील आपल्या शुभ हस्ते माजी सैनिक समीर म्हात्रे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. माजी सैनिक अर्थात आपल्या देशासाठी नक्कीच ज्याने महत्वाचं योगदान दिलं असे कुरुळ गावचे सुपुत्र अर्थात समीरजी म्हात्रे यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. थर्ड अंपायर कडे इशारा कळवायचा आहे. कृपया थर्ड अंपायर आपण निर्णय द्यायचा आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर कडे पडताळणी चालू आहे. इशारा पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. त्यानंतर मी विनंती करतो की ऍडव्होकेट योगेश पाटील आपला देखील येथे यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की सुजय पाटील आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील ऍडव्होकेट योगेश पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. प्रसाद मात्रे पोहोचलेला आहे. प्रसाद मात्रे प्रसाद मात्रे सेफ झोन मध्ये असणार आहे. त्यानंतर ओमकार लाईटचे मालक अर्थात अनुप पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की सुजय पाटील आपल्या शुभ हस्ते अनुप पाटील यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. पेंडल मधले कोणीही युट्यूबवर बघून इथे यायचं नाहीये. या चेंडूवरती आपण पाहतोय प्रसाद मात्रेच्या बॅट मधून आला एक मोठा फटका, एक आक्रमी फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 72 धावा धाव फलकावर लागल्यात. 72 ऑन दी बूट आपण पाहतोय. 72 धावा धाव फलकावर लागल्यात. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी. आपण पाहतोय मैदानात खऱ्या अर्थानं प्रसाद म्हात्रे यांना आग उठले. याच फटक्यांसाठी प्रसाद म्हात्रे ओळखला जातो मोठ्या फटक्यांपासून. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र कमबॅक केलंय. गोलंदाज आपण पाहतोय पिंट्या वैयक्तिक 13 चेंडू आणि 46 धावांवरती खेळतो आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल प्रसाद म्हात्रे याचं. मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि मात्र झेल काहीसा होत नाहीये. झेल मात्र सुटलाय. जीवदान मिळते प्रसाद म्हात्रे याला. नक्कीच आपण पाहतोय चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. प्रसाद म्हात्रेची बॅटिंग मात्र आपण पाहतोय. त्याची बॅट एकदम आपण पाहतोय पूर्णपणे आपल्याला. प्रसाद म्हात्रे यांचा षटकार मारला तर रवी राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कौतुक करावं लागेल प्रसाद म्हात्रे याचं. खऱ्या अर्थानं 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 74 धावा धाव फलकावर लागल्यात. एक मोठा स्कोर निर्माण केलाय. तब्बल 74 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण तिथे चेंडू खाली. आपण पाहतोय एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा जर आपण पाहिले तर सहजरित्या पूर्ण केले. प्रसाद म्हात्रे याची 50 कंप्लीट झालाय. मित्रांनो खऱ्या अर्थानं कौतुक करावे लागेल प्रसाद म्हात्रे याचं. 50 धावा कंप्लीट केल्यात प्रसाद म्हात्रे यानं. आज मात्र खऱ्या अर्थानं पिंट्याची बॅट तडपते. नक्कीच आपण पाहतोय एक तडफदार फलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाले.
प्रसाद मात्र याची दुसरी 50 आपण पाहतो या टुर्नामेंट मध्ये. नक्कीच आपण पाहतोय सुरेख चेंडू जोरदार मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क झाला नाहीये. आपण पाहतो एक इनिंगचा खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 77 धावा फलकावर लागल्यात आणि 78 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे साईश वॉरियर्स या संघासमोर. आपण पाहतोय पिंट्याचा खेळ आपण पाहिला, नक्कीच सुरेख फलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. 77 धावा फलकावर लागल्यात आणि 78 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे आपण पाहतो साईश वॉरियर्स या संघासमोर. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कार्लेकर कुर्ड रायडर्स संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, कारण का बॅड लाईट होते. सामना आपल्याला पूर्णपणे वेळेत उजेडामध्ये पूर्ण करायचा याची नोंद घ्या. आणि साईश वॉरियर्स संघ आपली सलामीची जोडी आणि एक एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये पाठवा, जेणेकरून तुम्हालाच चेंडू दिसणार आहे. तब्बल तुम्हाला चेस करायचा आहे सामना. तब्बल 78 धावांचं लक्ष गाठायचं आहे. ते अर्थात साईश वॉरियर्स या संघाला अतिशय चांगला दर्जेदार असा खेळ आपण पाहतोय. प्रसाद मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक त्याच्या नावे आपण पाहतोय. एक दमदार कामगिरी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने धावांची गरज होती या महत्वपूर्ण सामन्यामध्ये, त्यावेळी आपण पाहतोय प्रसादच्या बॅट मधून मात्र आग ओतणारी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र दोन्ही फलंदाज अर्थात शुभम पाटील, जयेश पाटील या दोन फलंदाजांवरती पूर्णपणे जबाबदारी आहे, ती अर्थात साईश वॉरियर्स या संघाची. चला कार्लेकर कुर्ड रायडर्स संघ आपल्याला विनंती करतो की आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या, जेणेकरून आपण पाहिलं तर 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. अर्थात एक एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये पाठवा. साईश वॉरियर्स संघ बघा आता स्ट्रॅटेजी पूर्णपणे चेंज झाली आहे, कारण का तब्बल 79 धावांचा पाठलाग करायचा हे जाणलंय साईश वॉरियर्स या संघाने. आणि आता मात्र सलामीला शुभम पाटील आणि जयेश पाटील हे दोन्ही आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना हे डिसिजन खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये, कारण का कित्येक वेळा आपण पाहिलं तर डिसिजन हे खूप महत्वाचे असतात, कारण का त्यावरतीच पूर्णपणे डिपेंड असतं सामन्याचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कार्लेकर कुर्ड रायडर्स संघ आपल्याला विनंती करतो की आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतो या सामन्यासाठी प्रसाद पाटील उर्फ बंटी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राजा गोंधळी, हे दोन पंच आपण पाहतोय. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता 6 वाजलेले आहेत. 6:25 मिनिटांनी सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. कुरुळ प्रीमियर लीग पर्व 8वा आपण अनुभवतोय आणि या पर्व 8वा मध्ये अंतिम सामना अर्थात स्पर्धा सांगतेकडे वाटचाल करते. शुभम पाटील साठी आपण पाहतोय सुवर्ण संधी आहे. जर अर्धशतक कंप्लीट करून जर सामना जिंकला तर लतेश घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. लतेश घरतचं शुभम पाटील वरचं प्रेम खूप आहे. चल सामना पूर्ण चालू करायचा आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय सुयोग पाटील याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाने आपण पाहतो अकाउंट ओपन केलं जात आहे. दोन्ही फलंदाजांना एक महत्वाची संधी आहे. दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही अर्धशतक कंप्लीट केलं तर तब्बल विनोद मात्रे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. षटकातील पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू आपण पाहतोय इथे, चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना सुवर्ण संधी बघा, बक्षिसांची खैरात बघा. दोन्ही खेळाडूंना शुभम पाटीलने किंवा जयेश पाटीलने जर सामना जिंकवला तर 10,000 रुपयाचे प्रत्येकी 10,000 रुपये विनोद मात्रे यांच्याकडून.
चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. लतेश गरत आपण सुयोग पाटील याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण का आपण शुभम पाटीलला जास्त बक्षीस लावतायत, परंतु सुयोग पाटील सुद्धा तितका ताकदीचा गोलंदाज आहे, हे लक्ष असू द्या. उद्या पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे नक्की सुयोग पाटीलचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती काय घडलंय, कॅच ऑफ द मॅच स्वप्नील वाळ्यांच्या माध्यमातून सुंदर झेल आणि फलंदाज जयेश पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान तळमळलं कुरुळ. थँक्यू. बघा इथे सुयोग पाटील साठी सुवर्ण संधी. जर शुभम पाटीलची विकेट मिळवली तर लतेश गरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर दिनेश पाखरे यांच्याकडून जर झेल टिपला गेला तर रवी राठोड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षिसांची खऱ्यात आपण पाहतोय. मैदानामध्ये पूर्णपणे नक्कीच एक अंतिम सामना चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम पाटीलला पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलंय, कारण का जेव्हा जेव्हा स्ट्राईक एंड वरती शुभम येईल तेव्हाच फायदा होणार तो अर्थात साईश वॉरियर्स या संघाला, कारण का तब्बल 79 धावा करायच्या आहेत, त्या अर्थात 78 धावा करायच्या आहेत, त्या अर्थात साईश वॉरियर्स या संघाला. या चेंडूवरती सुद्धा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्वप्नील वाळ्यांचं जरूर कौतुक करूया, कारण का स्वप्नील वाळ्यांचा हा विदाऊट प्रॅक्टिस सुद्धा तितकंच चांगलं क्रिकेट खेळतोय, अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ते देखील महत्वाचं आहे, कारण का अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये या क्षेत्ररक्षणावरूनच ठरतं सामन्याचा निकाल ठरतोय. प्रसाद पाटीलला नक्की देखील एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, चांगले मोठे फटके खेळावे लागतील. या षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय चांगला चेंडू, परंतु या चेंडूवरती पंच नाखुश आहेत. पंच कळतात की हा चेंडू वाईड आहे, बराचसा बाहेर वळतोय चेंडू, त्यामुळे अवांतर स्वरूपाने एक धाव येते धावफलकावरती. संघाची धावसंख्या आपण पाहतो या एका धावेच्या मदतीने. सन्माननीय अजयजी मोहिते यांना मी विनंती करतो की आपण कृपया पॅन्डल मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय मोहिते यांच्याकडून आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी एक सायकल आलेली आहे. बेस्ट बॉलर यासाठी आपण पाहतोय अजयजी मोहिते यांच्याकडून एक सुंदर अशी सायकल आलेली आहे, तर त्यांचं देखील नक्कीच आभार मानूया. षटक क्रमांक आपण पाहतो इथे पहिले समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात केवळ 3 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. सुयोग पाटील उर्फ टिट्याचं कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने अपोजिटला आपण पाहिलं तर जयेश पाटील आणि शुभम पाटील सारखे मोठमोठे फलंदाज असताना देखील या पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. सॉरी 2 धावा धावफलकावरती लागल्यात, माय मिस्टेक. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती प्रसाद म्हात्रे येतोय. प्रसाद म्हात्रे बघूया कशा पद्धतीने ते कामगिरी करणार. तर शुभम पाटील ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात, त्या अर्थात 1 बाद 3 धावा. आता मात्र एकेरी आणि दुहेरी धावाने चालणार नाहीये, मोठे फटके येणं गरजेचं आहे, त्या अर्थात साईश वॉरियर्स या संघाला. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक स्वप्नील जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. परंतु आता मात्र नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील, त्या अर्थात शुभम पाटील याला. 78 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती नजर मारली तर केवळ 4 धावा लागल्यात आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा केवळ सामना आहे, त्यामुळे या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 78 धावा करणं तितकं सोपं नाही आहे. परंतु इथे शुभम पाटीलला इथे एक चांगला खेळ करावा लागेल. बघूया प्रसाद म्हात्रे इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. खोलवर टाकलेला चेंडू पूर्णपणे बीट होतोय फलंदाज शुभम पाटील या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे ती अर्थात 4 पर्यंत, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू असताना या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय फसावलाय पूर्णपणे. आता मात्र बॅकफुटला सरकतोय तो अर्थात साईश वॉरियर्स हा संघ. ज्या पद्धतीने खेळी अपेक्षित आहे शुभम पाटील कडनं ती खेळी मात्र पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं तर दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळतंय ते अर्थात साईश वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी चांगला फटका आलाय गाव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले, खाडगे ब्रदर्स दमदार खेळले, साईश वॉरियर्स लढतीला तयार, कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल आणि षटक क्रमांक आपण पाहतोय ते दुसरं देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 9 धावा धावफलकावरती. शुभम पाटीलला नक्कीच इथे सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय सुयोग चानीचे मालक सुयोग पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांची इथे नक्कीच खराब केली जाते, परंतु ते फटके पाहायला मिळणार का? कोण जिंकणार? कोण या चषकावर नाव कोरणार? एक सुंदरसा चषक आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 69 धावांची गरज असणार आहे त्या अर्थात साईश वॉरियर्स या संघाला. परंतु नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल. शुभम पाटीलकडे ती नक्कीच कॅपॅसिटी आहे. असे कित्येक सामने शुभम पाटीलने एकादी सुद्धा लढून जिंकून दिलेत आपल्या संघाला, परंतु आज या अंतिम सामन्यामध्ये काय घडणार बघूया. शुभम पाटील इथे सुयोग पाटील येतोय. शुभम पाटील आणि सुयोग पाटील हे दोघे सख्खे भाऊ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात खेळतायत या स्पर्धेमध्ये. तर बघूया कशा पद्धतीने ते कामगिरी पाहायला मिळते. कोण वरचढ होणार? गोलंदाजी करणारा सुयोग पाटील की फलंदाजी करणारा शुभम पाटील? षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल टिपला जातोय की नाही? झेल टिपला जात नाहीये. शुभम पाटीलला जीवदान मिळणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे मित्रांनो, कारण का शुभम पाटीलला हे जीवदान मिळालंय आणि आता मात्र त्याचा पुरेपूर तो उपयोग घेणार यात तीळ मात्र शंका नाहीये. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 11 धावा. सुयोग पाटीलने जर शुभम पाटीलची विकेट मिळवली तर रवी राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षिसांची नक्कीच इथे खैरात पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज सुयोग याचा चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळी मात्र झेल टिपला गेलाय आणि फलंदाज शुभम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. समाहीश्वरी स्पोर्ट्सची शान, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग, आझाद मैदान कुरुळ, कुरुळ प्रीमियर लीग, आझाद मैदान कुरुळ. एक जवान एकच्या ओळख, कुरुळकरांचा अभिमान. थँक्यू. बघा आता मात्र वरचढ ठरलाय तो अर्थात छोटा भाऊ सुयोग पाटील. जरूर फुलटॉस होता चेंडू, परंतु दीप नेटार तिथे क्षेत्ररक्षक होता. आदल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती जर पाहिलं तर जरूर झेल ड्रॉप झाला, परंतु आता मात्र तितका चांगला झेल टिपलाय. रुपेश मात्र येतो नवीन फलंदाज. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावचीची संधी, परंतु
धावचीत मात्र होत नाहीये तिथे नक्कीच कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये या चेंडूवरती संघाची धावसंख्या स्थिरावते ते अर्थात 11 पर्यंत पूर्णपणे या बॅकफुटला सरकतोय पूर्णपणे मजबूत पकड धरलंय या सामन्यावरती कार्लेकर कुड रायडर्स या संघाने चांगला फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गणेश तंगणकर यांच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागतात त्या अर्थात 12 धावा षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय आता मात्र पूर्णपणे संत गतीने सामना चालू आहे कारण का इथे मोठे फटके येणंच गरजेचं आहे ते अर्थात साईश वॉरियर्स या संघाला राजेश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आपण पाहतोय जर झेल पकडली तर ओमकार पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज चांगला चेंडू आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळलेला फटका परंतु इथे मात्र काय घडलंय डायरेक्ट हिट पंच इशारा कळवा फलंदाज बाद आहे धावचीच्या स्वरूपाने आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय ते 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले थँक्यू 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 13 धावा धावफलकावरती लागल्यात आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज निलेश कार्लेकर येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती बघूया निलेश कार्लेकर कशा पद्धतीने कामगिरी करणार या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते या एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 14 धावा आता मात्र पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड धरतोय तो अर्थात गोलंदाजी करणारा संघ अर्थात कार्लेकर कुड रायडर्स हा संघ दिवेश कळबट्टे बघूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय आपल्या संघासाठी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्या बॅट मधून एक मोठे फटके आपण पाहिले परंतु आता मात्र आपल्या संघासाठी खेळ करत असताना एक महत्वपूर्ण खेळी करावी लागेल चांगला चेंडू आपण पाहतोय धाव मात्र मिळत नाहीये आता मात्र पूर्णपणे आशा निराशा होत्या त्या नक्कीच आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय निलेश कार्लेकर साठी सुवर्ण संधी आपण पाहतोय जर दिवेश कळबट्टे याची विकेट मिळवली तर सुदर्शन कार्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचे ते कॅश प्राइज असणार आहे बघूया कशा पद्धतीने ते कामगिरी करेल निलेश कार्लेकर कारण की ज्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अंतिम सामना पाहायला मिळाला पाहिजे होता त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये कारण का पूर्णपणे एक हाती सामना पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने प्रसाद मात्र उर्फ पिंट्याने फलंदाजी केली तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे सुयोग पाटीलने सुद्धा एक चांगली कामगिरी केली आहे त्या अर्थात गोलंदाजीच्या मोर्चावरती परंतु आता मात्र आपण पाहतोय बघूया काय करतो दिवेश कळबट्टे या चेंडूवरती मात्र चांगला फटका आलाय परंतु हितेश पाटील तिथे तैनात पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एक धाव मात्र घेत नाहीयेत फलंदाज पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय उर्वरित बघूया एका चेंडूचा खेळणं बाकी आहे
सुंदर चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे चौथं समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात. त्या अर्थात 14 धावा. आता मात्र पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे, कारण का येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 64 धावांची गरज असणार आहे कार्लेकर कुर्राडस या संघाला. दीप नेटारे येतो नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 64 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडूवरती आपण पाहतो रुपेशच्या बॅटमधून एक मोठा फटका. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतोय. तिला तयार कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कार्लेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. सायमश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाही पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका. झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. परंतु इथे आपण पाहिलं तर नक्कीच सामना आपल्याला एखादी पाहायला मिळाला, कारण का ज्या खेळीची गरज होती ती अर्थात जयेश पाटील आणि शुभम पाटील हे लवकर बाद झाले आणि तदनंतर मात्र नक्कीच पूर्णपणे सामना झुकला तो अर्थात कार्लेकर कुर्राडस या संघाच्या बाजूने. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या अंतिम सामन्यामधील. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका आलाय. यावेळी नक्की चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. केवळ एका चेंडूची औपचारिकता बाकी आहे आणि येथे मात्र आपण पाहिलं तर जरूर पूर्णपणे सामना झुकलाय. अर्थात कुरुळ कार्लेकर रायडर्स या संघाच्या बाजूने ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षानंतर कार्लेकर कुरुळ रायडर्स हा संघ अंतिम सामना खेळतोय. अंतिम चेंडू या स्पर्धेतील आणि तो सामना जिंकलाय तो अर्थात कार्लेकर कुरुळ रायडर्स या संघाने नाव कोरले या कुरुळ प्रीमियर लीग पर्व 8व्या वरती. ले मौज ले.